नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपल्याकडे आहे विवोचा T3X 5G आणि रिअलमीचा P1 हे दोन्ही हँडसेट 8GB वाले व्हेरियंट जर बघितले, रिअलमीचा जो आहे हा 17,000 रुपयाला दिलेला आहे, विवो मध्ये 16,500 रुपयाला। प्राइसचं फक्त 500 रुपयाचं डिफरन्स आहे। रिअलमी मध्ये जे काही ऑफर चाललेली असतात तर त्यामध्ये हा हँडसेट आपल्याला 16,000 रुपयाच्या प्राइस मध्ये सुद्धा मिळू शकतो। चला तर मग बघूया हा दोन्ही फोन मध्ये प्राइस सेगमेंटच्या नुसार कोणता हँडसेट बेटर आहे, विवोचा की रिअलमीचा। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर लाईक आणि व्हिडिओला शेअर नक्की करा। काही सजेशन जर असले आपले तर कमेंट्स मध्ये आपण नक्की सांगू शकता। बॅक साइड मध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे दोन्ही फोन आपल्याला डुएल रेअर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर जे आहे हे पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये आहे। कॅमेराचा जो डिझाइन आहे, कॅमेराचा डिझाइन पण सेम आपल्याला बघायला मिळणार आहे, राऊंड शेड मध्ये दिलेला आहे। मेन म्हणजे हे दोन्ही फोन जे आहे बॉक्सी डिझाइन सोबत दिलेला आहे। इकडच्या साइड मध्ये आपल्याला व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की दिलेली आहे आणि यामध्ये विवो मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा ऑप्शन जे आहे हे साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे। इकडच्या साइड मध्ये आपल्याला स्पीकर टाइप सी चार्जिंग पोर्ट माइक दिलेला आहे। यामध्ये हेडफोन जॅक जो आहे हा विवो मध्ये खालच्या साइड मध्ये आहे आणि रिअलमी मध्ये जर बघितला तर वरच्या साइड मध्ये। सोबतच इथे आपल्याला सेकंडरी माइक जो आहे तो सुद्धा विवो मध्ये दिलेला आहे। इन हँड फिलिंगची जर गोष्ट केली तर इन हँड फिलिंग तर दोन्ही फोनची कम्फर्ट आहे। थोडं वेट हलकासा जास्त येईल आता विवो मध्ये। वेट जे आहे 199 ग्रामचा आहे विवोचं आणि रिअलमीचं 188 ग्राम। 7.97 mm ची रिअलमीची थिकनेस आहे, विवो मध्ये 7.99 mm ची दिलेली आहे। आणि ते कॅमेराची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेरा तर दोन्ही फोनमध्ये सेम आहे 50 मेगापिक्सलचा। फ्रंट कॅमेरा विवो मध्ये जो आहे हा 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे आणि रिअलमी मध्ये 16 मेगापिक्सल। बॅटरीची जर गोष्ट केली तर विवो मध्ये थोडी बॅटरी जास्त दिलेली आहे 6000 mAh ची, रिअलमी मध्ये 5000 mAh ची। चार्जिंग स्पीडची जर गोष्ट केली तर चार्जिंग स्पीड मध्ये एवढा काही अंतर दिलेला नाही आहे। विवो मध्ये 44 वॅटचं चार्जर सपोर्ट करणार आहे, रिअलमी मध्ये 45 वॅटचा। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर दोन्ही फोन डॉट पंचोल स्क्रीन सोबत दिलेला आहे। विवो मध्ये जो आहे हा 6.72चा डिस्प्ले दिलेला आहे आणि रिअलमी मध्ये 6.67 इंचेस। दोन्ही फोन मध्ये आपल्याला फुल HD प्लसचं रिझोल्यूशन आहे, 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे। विवो मध्ये आपल्याला IPS LCD दिलेली आहे आणि रिअलमी मध्ये AMOLED LCD। सोबतच ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेसची व्हिजिबिलिटी सुद्धा इथे चांगली आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोर मध्ये काहीच प्रॉब्लेम ब्राईटनेस मध्ये तरी नाही येणार। आणि इथे प्रोसेसर जे आहे मित्रांनो इथे विवो मध्ये दिलेला आहे Qualcomm Snapdragonचं 6Gen1चं आणि रिअलमी मध्ये दिलेला आहे MediaTek Dimensity 7050। दोन्ही फोनचे ऑक्टा-कोर प्रोसेसर येतात आणि इथे रॅम टाइप LPDDR4X चं दिलेला आहे। अँड्रॉइड व्हर्जनची जर गोष्ट केली तर अँड्रॉइड 14चा सपोर्ट दोन्ही फोन मध्ये दिलेला आहे। सोबतच आपल्याला सिक्युरिटी मध्ये जर बोलायचं ठरलं तर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे रिअलमी मध्ये। विवो मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि इथे आपल्याला फेस अनलॉक, पॅटर्न, पिन, पासवर्ड सारखे जे ऑप्शन आहे हे दोन्ही फोन मध्ये दिलेले आहे। कॅमेरामध्ये जर बघितलं मित्रांनो तर लगभग सगळे ऑप्शन दोन्ही फोन मध्ये आहे, पण थोडे जास्त ऑप्शन आपल्याला रिअलमी मध्ये दिलेला आहे, जसं डुएल व्ह्यू व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्टेक स्कॅनर आणि ग्रुप पोर्ट्रेट। याच्या व्यतिरिक्त नाईट मोड तर दोन्ही फोन मध्ये आहे, पण नाईट मोड आपण सेल्फी आणि बॅक कॅमेरामध्ये रिअलमी मध्येच यूज करू शकतो। विवो मध्ये फक्त आपण बॅक कॅमेरामध्ये नाईट मोड यूज करू शकतो। आणि इथे व्हिडिओ रेकॉर्डिंगची जर गोष्ट केली तर व्हिडिओ रेकॉर्डिंग मित्रांनो 4K मध्ये रिअलमी मध्ये आपण करू शकतो, विवो मध्ये HD आणि फुल HD मध्ये। कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर हा पहिला फोन जो आहे हा विवोचा आहे, सेकंड वाला रिअलमीचा आहे। कॅमेरा क्वालिटीमध्ये कलर सॅच्युरेशन आणि शार्पनेस जर बघितलं तर विवो पेक्षा रिअलमी मध्ये खूप जास्त परफेक्टली इथे बघायला मिळणार आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही एक एक करून ज्या इमेजेस पण इथे चेक करू शकता। हे जे आहे हे पोर्ट्रेट मोड मधले काही इमेजेस आहे आणि हे नॉर्मल इमेजेस आहे। यामध्ये इमेजेस झूम जरी केली आपण तर झूमिंग करून सुद्धा चेहऱ्यावरती नॉईज यामध्ये रिअलमी मध्ये नाही बघायला मिळणार आहे, पण विवो मध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लरिंग टाइप मध्ये इमेजेस दिलेली आहे इथे। बॅक कॅमेराची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेराची सुद्धा क्वालिटी इथे रिअलमी मध्ये खूप चांगली दिलेली आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे आणि डार्कनेस सुद्धा बघू शकता खूप चांगल्या प्रकारे इथे रिअलमी मध्ये दिलेला आहे। कॅमेरा क्वालिटी जी आहे हे रिअलमीची खूप चांगली आहे। मित्रांनो दोन्हीपैकी हँडसेट जर बघितला आपण, कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले क्वालिटी जर बघितली तर रिअलमीचा हँडसेट थोडा बेटर बघायला मिळणार आहे आपल्याला, कारण की यामध्ये डिस्प्ले AMOLED दिलेला आहे, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट दिलेला आहे आणि कॅमेरा क्वालिटी खूप चांगली दिलेली आहे विवो पेक्षा। विवो मध्ये आपल्याला कॅमेरा क्वालिटी थोडी डाऊन दिलेली आहे, पण इथे आपल्याला बॅटरी थोडी जास्त दिलेली आहे। आपण जर बॅटरी बॅकअपच्या हिशोबाने हँडसेट घेत असाल तर विवोचा आहे
अदरवाईज कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले क्वालिटी जर लागत असेल तर रिअलमीचा फोन खूप चांगला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.